Okay. Now is the screen visible to you? Yes, sir. Okay. So, what is your question? Someone asked me at the end of last practical. Ask one question. सेट स्क्वेअरचा यूज करून स्केल टाकलेले की नाही ते पाहिजे होते. सेट स्क्वेअरचा यूज करून स्केल टाकलेले. म्हणजे सर ते स्ट्रीप वरून आपण त्या पेपरवर कॉपी केले ना जे रीडिंग्स. हां, ओके. तिथून ठीक आहे, ठीक आहे. I will explain it. Yes. Just wait. I will repeat it again. What is that procedure? Now we have to mark one line which is parallel to the edge of paper. Okay, and this line is considered as a baseline. Okay, now put your prepared paper strip on that line and mark all the points. ओके, जी तुम्ही तयार केलेली पेपर स्ट्रिप असेल ती पेपर स्ट्रिप काय करायची आहे या लाईन वरती ठेवायची आहे आणि सगळे पॉइंट्स काय करायचे आहेत त्या लाईन वरती मार्क करायचे आहेत. आता हे जे पॉइंट्स आहेत, आता हे पॉइंट्स आहेत तसे या लाईन वरती कॉपी करायचे. म्हणजे हा एक, त्यानंतर हा 450चा हा. Okay, just copy all the points on this line and write all the details which is present on this paper strip on this line. That is, it is x of 400, it is O and N of 450, this is again 500, this is again N and M, this is 600, this is M and L of 650, next point is of 700, next LM of 650, next 600, next MN, again it is 550, 500, next NNO 450, and this is last point Y of 400. ओके, इथपर्यंत समजलं काय केलं मी ते? येस सर. हा, आता इथून पुढे काय करायचं की आपण जर स्केल बघितलं तर स्केल आपलं किती आहे? द स्केल ऑफ आवर मॅप इज 1 सेंटीमीटर is equal to 100 meter. 1 centimeter is equal to 100 meter. Now it means that we have to convert this point into centimeter. Means this 400 will be converted into 4 centimeter. This 600 will be converted into 6 centimeter. This 650 is converted into. Okay. Now आता हे कसं हे करायचं ते तुम्हाला सांगतो. आता या सेट स्क्वेअरवरची ही जी झिरोची लाईन आहे, ही झिरोची लाईन ही जी आपण बेसलाईन मार्क केलेली आहे या लाईन वरती ठेवून द्यायची. ओके, नाव माय सेट स्क्वेअर इज व्हेरी ओल्ड, दॅट्स वाय इट इज नॉट क्लिअरली विजिबल. ओके, यू कॅन यूज युअर न्यू सेट स्क्वेअर. आता ही जी झिरोची लाईन आहे ती बेसलाईनशी काय करायची आहे, मॅच करायची आहे. आणि दुसरा जो सेट स्क्वेअर असेल तुमच्याकडे, दोन टाईपचे सेट स्क्वेअर असतात. एका सेट स्क्वेअरला सेंटरला तुम्हाला कोन मापक असतो. ओके, दुसरा सेट स्क्वेअर याच्या बॉटमला असा ठेवून द्यायचा. ओके, आणि वरचा सेट स्क्वेअर असा मूव्ह करायचा आहे की पूर्ण रोटेशन मध्ये, म्हणजे स्टार्ट टू एक्स टू वाय या दोन्ही
म्हणजे सेट स्क्वेअर वरची झिरोची लाईन आणि बॉटमची जी बेसलाईन आहे ती एकमेकावरती ओव्हरलॅप व्हायला पाहिजे. थोडा जरी डिफरन्स पडत असेल त्या पद्धतीनं तुम्ही सेट स्क्वेअर ऍडजस्ट करायचे. आणि या पद्धतीने एकदा का तुमचा हा X2Y या दोन्ही लाईन्स ओव्हरलॅप होत असतील एक्झॅक्टली करेक्टली, अशा पोझिशनला मग काय करायचा, हा बॉटमचा सेट स्क्वेअर फिक्स ठेवायचा आणि हा टॉपचा सेट स्क्वेअर मूव्ह करत जायचा. ओके. आणि आता पहिला जो आपला पॉईंट आहे एकचा 400चा पॉईंट आहे, त्यामुळं या ठिकाणी 0 पासून 4 सेंटीमीटर वरती 4 सेंटीमीटर वरती या ठिकाणी एक पॉईंट आपल्याला मार्क करायचा आहे. इथे 4 सेंटीमीटर वरती हा पहिला पॉईंट मी काय केला, या ठिकाणी मार्क केला. त्याच पद्धतीनं नेक्स्ट पॉईंट आपल्याला मार्क करायचा आहे. 450चा पॉईंट आहे तो या ठिकाणी मार्क करायचा. 450 will be converted into 4.5. Okay. Likewise, I will mark the next point of 500. या ठिकाणी मी हा 500चा पॉईंट मार्क करेन. एक्झॅक्टली बॉटमला तो 5 या ठिकाणी एजला आणायचा तो पॉईंट आणि या ठिकाणी तो मार्क करायचा 500 वरती, 5 सेंटीमीटर वरती. ओके. लाईकवाईज वी हॅव टू मार्क ऑल दी पॉईंट्स. आता हे सगळे पॉईंट्स आपण काय करायचे आहेत या ठिकाणी मार्क करायचे आहेत. आता मी सगळे पॉईंट्स या ठिकाणी मार्क करत नाही कारण तेवढा वेळ आपला परत जाईल. ओके. या पद्धतीने हे सगळे पॉईंट्स काय करायचे तुम्ही मार्क करायचे. आय विल मार्क दी डायरेक्ट वाय पॉईंट नाव. आता या ठिकाणी मी हा वायचा पॉईंट डायरेक्टली या ठिकाणी मार्क करतो. 400 वरती तो पॉईंट आहे. ओके. नाव आपण काय करायचं आहे, फक्त एक्स आणि वायचे पॉईंट्स बेसलाईनशी मॅच करायचे. आता मधले पॉईंट्स मी अंदाजे टाकून देतो. ओके. आता या ठिकाणी 450चा जो एक्सचा पॉईंट आहे तो फक्त बेसलाईनची व्हर्टिकल लाईन काढून मॅच करायचा, तसंच वायचा पॉईंट फक्त बेसलाईनशी मॅच करायचा आहे. ओके. अँड दी remaining points you can join with this free hand line. एका फ्री हँड लाईननं पेन्सिलनं तुम्ही हे पॉईंट काय करून घ्यायचे, मार्क करून घ्यायचे. याला आपण काय म्हणतो, प्रोफाईल म्हणून कन्सिडर करतो. ओके. आता या प्रोफाईल वरती हे जे बेडिंग प्लेनचे पॉईंट्स आहेत, जिथं दोन बेड एकत्र येतात, ते बेडिंग प्लेनचे पॉईंट फक्त मार्क करायचे. म्हणजे हा पॉईंट, त्यानंतर इथे हा पॉईंट येईल, त्यानंतर हा हेमानिगल मधला हा पॉईंट येईल. जिथे येतात ते पॉईंट फक्त या ठिकाणी काय करायचे, मार्क करून घ्यायचे. एम एन, त्यानंतर एन ओ. ओके. आता इथं ओ एन, एन एम, एम एल या पद्धतीने हे पॉईंट मार्क करायचे. त्यानंतर एल एम, एम एन, त्यानंतर एन ओ. ओके. आता असे पॉईंट्स मार्क केले की काय करायचं, जे सेम पॉईंट्स आहेत ते सेम पॉईंट्स हॉरिझॉन्टल लाईनने काय करायचे, जॉईन करून घ्यायचे. म्हणजे सेम पॉईंट्स म्हणजे काय, हा जर तुम्ही बघितला तर एल आहे, हा एल एम आहे. फक्त वर्ड इकडचे इकडे शिफ्ट झालेले आहेत, बट द पॉईंट्स आर सेम. दॅट्स वाय वी कॅन जॉईन दिस पॉईंट विथ हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईन मार्क करून हे दोन्ही पॉईंट काय करून घ्यायचे, जॉईन करून घ्यायचे. तसंच एन आणि एम, एम आणि एन यातले हे दोन्ही पॉईंट एकत्र आहेत, त्यामुळं मी ही हॉरिझॉन्टल लाईन मार्क करून हे जॉईन केले. ओ एन, त्यानंतर एन ओ. ओके. आणि त्या पद्धतीने मग हा वरचा तुमचा एल येईल, हा एम बेड येईल, हा एन येतो आणि हा ओ येतो. आता हे सुद्धा कसं आयडेंटिफाय करायचं, तर इथून ते इथपर्यंत बघितलं तुम्ही तर हा मध्ये एन येतोय, त्यामुळे हा बेड एन राहतो. इथून ते इथपर्यंत मध्ये एमच राहतोय, त्यामुळे हा बेड एम राहील. वरती एल येईल, बॉटमला ओ येतो. ओके. नाउ हॅव यू अंडरस्टँड? आता समजलं काय तुम्हाला? हॅलो, हॅव यू अंडरस्टँड? Yes, sir. Yes, sir. ओके. हा, मगाशी कुणाला शंका होती? कुलकर्णी.
हॅलो, मगाशी कुणाला एका मुलगीला शंका होती, समजलं काय तुला बाळ? हॅलो, ठीक आहे. तर या पद्धतीनं हे तयार करून घ्यायचं. या पद्धतीने हा तुमचा मॅप तयार होईल. या मॅपवरती तुमचा असा सेक्शन येतो आणि हा ऑर्डर ऑफ सुपरपोजिशनचा टेबल या ठिकाणी प्रिपेअर करायचा. तो कसा करायचा सांगितलेला आहे. ओके, नाव हॅव यू टेकन दी स्क्रीनशॉट ऑफ दिस फर्स्ट. इफ यू नॉट yet take down, please take down it again. First take the screenshot of this section. Again take the screenshot of this order of superposition. ओके, आता याची थेरी तुम्हाला लिहायची असते. थेरी कशी लिहायची ती तुम्हाला मी लास्ट प्रॅक्टिकल मध्ये एक्सप्लेन केलेली आहे. ओके, तरी सुद्धा परत एकदा मी ती रिपीट करतो, थेरी कशी लिहायची असते ती. ओके, so just wait. So in the theory we have to write the first point regarding with the topography. Now in the topography we have to write in the given map, two किंवा तुम्ही वर्ड्स मध्ये लिहा, two circular hills are present. Okay, two V-shaped valleys are also present. The maximum elevation in area is, maximum elevation किती आहे एरिया मधलं ते लिहायचं. इट इज 750 and minimum elevation is 400. is 750 meter and minimum elevation is 400 meter. हे टोपोग्राफी मध्ये पहिला पॉइंट लिहायचा. दी गिवन इन दी गिवन मॅप टू सर्क्युलर हिल्स आर प्रेझेंट. आता हिल्स कशा आयडेंटिफाय करायचे ते लास्ट प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणजे कंटूरचा हा जर असा सर्क्युलर पॅटर्न तयार होत असेल तर या सर्क्युलर पॅटर्नला हिल्स म्हणून कन्सिडर केलं जातं. कधी जर सेंटरच्या सर्कलचं एलिव्हेशन मॅक्झिमम असेल आणि साईडच्या सर्कलचे एलिव्हेशन कमी कमी होत गेलेले असतील तर अशा टाईपच्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं, हिल्स किंवा माउंटन्स म्हटलं जातं. तर या पद्धतीचे असे दोन सर्क्युलर पॅटर्न्स या ठिकाणी तयार झालेले आहेत. त्यामुळं या दोन सर्क्युलर हिल्स आहेत. ओके, नेक्स्ट व्हॅलीज. आता व्हॅलीज कशा आयडेंटिफाय करायच्या तर असा कंटूरचा किंवा बेडिंग प्लेनचा असा व्ही शेप्ड पॅटर्न ज्या ठिकाणी तयार झालेला असतो दॅट इंडिकेट्स दी व्हॅलीज. ओके, सो हिअर दिस इज दी one valley and here another valley is there. Okay, that's why I have written here two circular hills, two V-shaped valleys are present. Maximum elevation किती आहे ते बघायचं. Maximum elevation is 750 meter and minimum elevation is 400 meter in this given map. Okay, now next we have to write the geology. त्या जिओलॉजी मध्ये कोणते बेड्स आहेत त्या बेड्सची नावं लिहायची असतात फक्त, कोणते बेड्स आहेत. ओके, सो वी कॅन राईट दिस. दी गिवन एरिया कन्सिस्ट ऑफ बेड L, M, N and O. Okay, next attitude of bed. Attitude of bed, the beds are horizontal in attitude. Now here two types of the attitudes are there. One is the horizontal and second one is the inclined type of the attitude. Now how can we identify either the attitude is horizontal or either the attitude is inclined? How can we identify? So just look here. If the
bedding planes and contours are parallel to each other. Okay, like this. If the bedding planes and contours are parallel to each other, then there is a presence of horizontal attitude. And if that bedding planes and contour lines are not parallel to each other, when they intersect with each other, then such a type of the attitude is considered as the inclined type of the attitude. Okay, now here this is the map in which the bedding planes and contour lines are parallel to each other. That's why the horizontal attitude is there. I will show you the another map where the inclined attitude is there. Now here, suppose this is the another map. Now here the dotted contour lines are there and these continuous lines are the bedding plane lines. So here these bedding plane lines and contour lines are intersect with each other. That's why here inclined type of the attitude is there. They are not parallel to each other. Okay. So in the given map, our horizontal attitude is there. That's why I have written the horizontal attitude of the bed. Okay, and last point we have to write order of superposition. Now make the column which we have prepared on the section bed and thickness. जो आपण ऑर्डर ऑफ सुपरपोजिशनचा टेबल सेक्शन वरती तयार केलेला असतो तोच टेबल आपल्याला या ठिकाणी घ्यायचा असतो. ओके, तोच या ठिकाणी कॉपी करा आहे त्याचा आणि या पद्धतीने ही त्याची थेअरी प्रिपेअर करायची आहे. ओके, सो just it. Now take the screenshot of this. Okay, have you taken it? Yes, sir. Okay. So likewise, we have to prepare the section and theory for each map. या पद्धतीने आपल्याला प्रत्येक मॅपची थेअरी आणि सेक्शन काय करायचं आहे, प्रिपेअर करायचा आहे. ओके, सो यू कॅन कम्प्लीट दिस टास्क टुडे इटसेल्फ. हा टास्क आहे तो आजच्या आज कम्प्लीट करा. ज्यांच्याकडे आता हे असतील झेरॉक्स असतील किंवा प्रिंटआउट असतील तुम्ही तो करून घ्या. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी आजच्या आज हा टास्क जो तुम्हाला सांगितला तो कम्प्लीट करायचा आहे. कारण तुम्ही उद्या परवा जर करत बसला तर ते तुमच्या लक्षातून गेलेले असतात. सगळ्या सिक्वेन्स स्टेप्स काय असतात त्या समजत नाहीत. त्यामुळे आत्ताच्या आत्ता तुम्ही तो आजच्या आज कसल्याही परिस्थितीमध्ये तो टास्क कम्प्लीट करायचा आहे. ओके, तुम्ही दुसरा एक मॅप तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. सेम मॅप आहे, सेम टाईप. ओके, दिलेल्या याच्यामध्ये 1B हा एक अजून एक मॅप दिलेला आहे. ओके, सो दिस इज दी 1B मॅप. यामध्ये सुद्धा काय सेम हे तुम्हाला दिलेले आहे. फक्त काय आहे मगाच्या याच्यामध्ये डिफरन्स काय तुम्हाला दिसतोय की हे जे लाईन्स आहेत बेडिंग प्लेन आणि कंटूर्स त्या एकमेकाच्या एकदम क्लोज आहेत. त्यामुळे तुम्हाला ते दिसत आहेत वेगळा वाटतोय. बट बेडिंग प्लेन्स अँड कंटूर लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. एकमेकाशी ते पॅरलल आहेत. ओके, व्यवस्थित जर तुम्ही हे केला तर तुम्हाला ते लक्षात येईल. ओके, आणि यामध्ये एक्स आणि वाय जो आहे तो असा तुम्ही या ठिकाणी ठेवून तो मार्क करू शकता. ओके, एक्स आणि वाय या ठिकाणी असा मार्क करू शकता डायरेक्टली. या ठिकाणी एक्स दिलेला आहे त्याच्या अपोजिट इथं तुम्ही वाय घेऊ शकता. या ठिकाणी दिलेला आहे बट इट इज व्हेरी फेंट. इथे एकदम फेंट आहे तो. ओके, या पद्धतीनं हा सेक्शन कंप्लीट करा. यामध्ये हे दोन फीचर्स तुम्हाला दिलेले आहेत, डायक आणि सील. डायक आणि सील काय आहे ते तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आता याच्यामध्ये सेक्शन काढत असताना डायक आणि सीलचा विचार करू नका. फक्त आता जसा मॅप सांगितलेला आहे तसा मॅप फक्त या ठिकाणी प्रिपेअर करून ठेवा सेक्शन आणि थेअरी त्याची.
डायक आणि सीलचं इंटरप्रिटेशन कसं करायचं ते मी नेक्स्ट प्रॅक्टिकलला तुम्हाला त्यावेळी सांगेन. डायक आणि सील्स कशा त्या ठिकाणी दाखवायच्या आहेत त्या. ओके, तर या पद्धतीनं हे दोन्ही मॅप्स 1A and 1B मॅप यू हॅव टू प्रिपेअर. ओके, या पद्धतीने हे दोन्ही मॅप्स तुम्ही प्रिपेअर करून ठेवा. शेवटीला ज्यावेळेस तुम्हाला फाईल चेकिंगला मागितल्या जातील त्यावेळेस हे सगळं तुमच्या प्रॅक्टिकलमध्ये पाहिजे आहे. ओके, so remember that this for this subject oral examination is there, PO is there, external examination is there, and in external oral exam the question is always asked on this map only. Okay, so prepare what I have told today and complete these two maps, 1A and 1B. Okay, if any problem you can communicate with me, phone calls or messages. Okay, I will explain you with your questions. Okay, so herewith we will stop today. We will continue in the next याच्यामध्ये आपण हे रिमेनिंग सेकंड जो मॅप आहे तो आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला मी घेईन कसा तो कम्प्लीट करायचा काय ते. ओके, so here we will stop. We will continue in the next practical. Thank you.